शेट लागणार या एवढं राहो आपल्या घरचं लग्न आहे राहो. बबलू दादा पण लय उन्हात लोकांना सांगून सांगून कंटाळा थम्सअप घे म्हणलं जरा जिरा घे थम्सअप नको घेऊ काय बबलू जरा इकडे बी बघत जा. मित्रांनो आज आलतो पाटलांच्या पंपावर पाटलांना लग्नाचं आमंत्रण सांगायला. काय सार्थक लग्न लय बर का गणू शेट या बर का चालतंय. तर मित्रांनो आपण आलतो बबलूला कपडे घ्यायला लय सरळ कोणी आलता म्हणलं चला बा बबलू शेट आवडत देऊ घ्या तसं काय नाही गौरव चांगले दाखव रे बाबा त्याला कपडे पांढरं नको लय घेऊ मळत बाबा. शुभ सकाळ मित्रांनो कसे आहेत मजेत ना आपल्या इथे येणार आहे दिंडी आता चाललंय पोहे बनवायचं काम नाना आहेत सदा आहेत. तर मित्रांनो आपले पोहे आता जवळपास झाल्यात आणि दिंडी पण तिथून निघाली बघू शकता तुम्ही पोहे आपले झाल्यात. नाही काय व्हायचं वैर मग येडवणी करते तर मित्रांनो आपण चाललोय बरं दिंडी आलेली आहे दिंडी इकडे आलेली आहे आपण त्यांच्याकडे चहा नाही चाललोय चहा घेऊ देतो जरा काय त्याने उरकलं का चाललो होतं टोपी पंच जायचं मित्रांनो आता दिंडीला वाट लावायचंय चालू आहे दिंडी माघारी पण पुढं धीरे जाऊ द्या. तर मित्रांनो आपण आलोय बबन दादा गावांच्या घरी त्यांच्या पण घराचं काम चाललंय ना आमंत्रण पण द्यायचं होतं पहिल्यांदा चालू त्यांच्या घरी लागणार काय चाललंय उरकताच घ्या जरा घर लवकर अण्णाचं उरकून टाकू 6 महिन्यात काय म्हणतो अण्णा हा का नाही काहीतरी विचार यायला दिसते काय नाही तर काय विचार करायला दिसते जाऊ का चालते येतो लग्नाला येतो चालते. तुम्ही बघू शकता 3 लाद्या पाव घेतल्यात खायला काही लय पोर नाहीत दोघं 2-4-5 जण आहेत तेवढ्यातच भागवायच्यात आपल्याला बाई फुगाड गाड्या पोळतात पोर कटाळाला सांगून तर मित्रांनो चाललंय पावभाजीच नियोजन पाव आणलेले निम्मी लादी तर हाणली थोडं राहिले फक्त काय पप्पू काय पाहिजे तुला लिंबू नो खाजवलंय आंबट आहे चला जर थोडी तिखट लागते पण काही विषय नाही अशीच लागते आपल्याला. मला एवढे की तर मित्रांनो ही बरणी किती लिटरची असेल याचा अंदाज काय मला नाही एवढी बरणी भरून ऊस जर आणायचं आपल्याला हॉटेलमध्ये जाऊन ऊस तोडून ठेवलेला आहे काल गार झालाय सगळी एकदा गार झाली म्हणजे सगळी झोप आहे मोकळी मला पण झोपायची मोकर रात्री लय उशीरपर्यंत जागलोय पण आता ऊस बार द्यायची जरा 4-5 बारी देऊन झोपणार रे काय अडचण नाही. काय म्हणता तुम्ही बोला काय नाही झोप आली हा ऊस जरच पिऊन झोपायचे त्याशिवाय 2-4 गल्ला सांगल्याशिवाय काही झोपत लागत नाही ऊसाची काय म्हणता काय नाही घरच्या पाहुण्यांसाठी आपण आपल्या हॉटेलमधून ऊसाचा गार रस घेतलाय तुम्ही बघू शकता बर्फ झाल्यामुळं जास्त काही निघला नाही तर लय निघला असता काही विषय नाही बर्फ आपण घरी व्हायला ठेवलेला आहे फ्रीज मध्ये ओमकार शेट काढा गाडी चला. तर मित्रांनो आपण आलो संकल्प शेटच्या
ऊसाचं नियोजन बघायला तुम्ही बघू शकता त्यांचं व्हिडिओ कॉल वरती आहे ना, व्हिडिओ कॉल वरती चाललंय नियोजन. चांगलंय, बाहेरचे डॉक्टर आहेत. असो, लावा लागेल पुढल्या वर्षी. काय करतो दादा? कस काय चिल्ड मध्ये ना सर, जरा पहिल्यांदाच गाडीत बसल्यामुळं बिचाकतात, पण काय विषय नाही. रिवर्स टाका, रिवर्स. ओके. त्यांना घ्या उद्या बोलून. कटिंग करायची बाहेर चालला मेकअप, आपल्याला काही लय करायची गरज नाही. आपण तसं बी चांगलं दिसतो. ओके. गाळा नाका कापा मध्ये झालं फोनच्या नादात. काय विषय नाही. काय म्हणले? आम्हाला फेमस केलं काय ना. हा, तुम्ही फेमस पण मित्रांनो, बहिणीच लग्नासाठी आणलेली गाडी सजवायची. पहिले डिझेल टाकून घेऊ, तिच्या पोटाच बघावं, मग आपलं बघू आपण. तर मित्रांनो, गाडी चाललंय सजवायचं, तुम्ही बघू शकता. कचू दादा ओके ना? इथे बघ साईडला काय तू